एका मंत्र्याला शिक्षा तर दुसरा मंत्री जमीन घोटाळ्याचा आरोपी. वा रे वा, महायुतीचं सरकार. मित्रहो, महायुतीच्या सरकारमधील अनेक मंत्री वेगवेगळ्या कारणानं वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यातच आता एक नवी भर पडलेली असून एका मंत्र्याला न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, तर दुसऱ्या एका मंत्र्याच्या विरोधात मोठा गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे. भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे हे तसे कायम वादग्रस्त राहिलेले आहेत. जाहीरपणे बोलताना सुद्धा त्यांनी कायदा पुन्हा पुन्हा पायदळी तुडवलेला आहे. पण आता त्याच कायद्यानं मंत्री नितेश राणे यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. एका रस्त्याच्या पाहणी प्रकरणी नितेश राणे यांनी अभियंता प्रकाश खेडेकर यांच्यावर चिखलफेक केलेली होती. त्याचबरोबर त्यांना बांधूनही ठेवण्यात आलेलं होतं. सोबतच खेडेकर यांच्या कपड्यांना धरून त्यांच्याशी बोलताना असभ्यवर्तन देखील केलं गेलं होतं. या प्रकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला तेव्हा चांगलाच व्हायरल झालेला होता. प्रचंड टीका झालेली होती या नितेश राणे यांच्यावर. नितेश राणे यांच्या विरोधामध्ये 353 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यासोबतच इतर सुद्धा काही महत्वाच्या आरोपातून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पण न्यायालयानं भारतीय दंडविधान कलम 504 म्हणजेच सार्वजनिक शांततेचा भंग होणं, शांतता भंग व्हावी यासाठी कोणाला तरी उद्युक्त करणं या कलमाच्या अंतर्गत नितेश राणे यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे. नितेश राणे यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत तशी माहिती त्यांच्या वकिलानं दिलेली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा मोठ्या अडचणीत आलेले आहेत. मीरा भाईंदर इथल्या एका कुटुंबाची जमीन हडपल्याचा आरोप त्यांच्यावर झालेला आहे. विशेष म्हणजे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी हे प्रकरण लावून धरलं, त्यामुळं प्रताप सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी एकनाथ शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबावर सुद्धा गंभीर आरोप केलेला आहे. भाईंदरपाडा इथल्या एका शेतकऱ्याच्या जमिनीवर जबरदस्तीनं कब्जा करण्यात आलेला असून यासाठी 100हून अधिक गुंड पाठवण्यात आल्याचा दावा करून आमदार नरेंद्र मेहता यांनी सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियावर सुद्धा गंभीर आरोप केला. ते एवढ्यावर नाही थांबले, त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यावर कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. भोईर कुटुंबाच्या एकूण 2439 चौरस मीटर जागेपैकी निम्म्याहून अधिक जागेवर अतिक्रमण करून ते हडपल्याचा आरोप या भाजपच्या आमदार मेहता यांनी केला. त्यांच्या आरोपामुळं प्रताप सरनाईक अडचणीत सापडलेले आहेत. दुसरीकडे मात्र नरेंद्र मेहता यांच्या आरोपांना मी भीक घालत नाही असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. पण काही असो, 2 मंत्र्याच्या या 2 कथा दोन्हीही महायुतीतले. वा रे वा, महायुतीचं सरकार. एका मंत्र्याला शिक्षा तर दुसरा मंत्री जमीन घोटाळ्याचा आरोपी. एक भाजपाचा, दुसरा शिंदे गटाचा. सब घोडे 12%. मित्र हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.